अगोदरच आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी आपल्या प्रभागाचे नगरसेवक श्रीयुत श्यामभाऊ बडोदे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया श्यामभाऊंचं. तर मी श्यामभाऊंना विनंती करतो की आपल्या सोसायटीच्या या गणेशोत्सवा संदर्भात 2 शब्द ते व्यक्त करतील आणि आपण पुन्हा स्पर्धेला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हरिओम. फेस 2 चे सर्व सन्माननीय सभासद माता बंधू भगिनींनो, खरं तर गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे आपल्यावर काही बंधनं होती, परंतु गणपती बाप्पाच्या कृपेने ही कोरोनाची बंधनं काही अर्थामध्ये काही थोड्या काळासाठी किंवा काही अंशी कमी व्हायचं दिसतंय. आणि मला वाटतं ही पहिली सोसायटी असेल की अत्यंत मनोभावाने आणि सगळ्यांनी एकत्र येऊन हा गणेशोत्सव साजरा करत असतील. कारण आपण बघतोय का कुठेही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधन आहे, परवानगी भेटत नाही, परंतु या ठिकाणी आल्यावर असं वाटतं की एक मोठं कुटुंब त्यांचा हा सण साजरा करत आहे. आणि या चिमुकलीने अत्यंत चांगलं असं या ठिकाणी गाणं पण सादर केलं. माझ्या या श्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करत होतो, परंतु कोरोनामुळे मला ते साजरा करणं शक्य नव्हतं. मागच्या वेळेस मी विसर्जन आपल्या दारी ही संकल्पना राबवली आणि यावर्षी ज्या माता भगिनी आपल्या कामातून वेळ काढून आपल्या घरी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करतात, डेकोरेशन करतात, तर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने भारतीय जनता पार्टी प्रमुख श्री प्रतिष्ठानच्या वतीने आपण घरगुती आणि सोसायटीच्या आरास स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून मी या ठिकाणी आज या पर्यवेक्षकांसोबत आलेलो आहे. निश्चितच माझ्या कार्यालयात 350 घरगुती गणेश स्पर्धेसाठी नोंदणी झाली आणि या माता भगिनींनी अत्यंत चांगल्या पद्धतीने डेकोरेशन आपल्या घरामध्ये केलं. त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव, त्याचप्रमाणे शाडू माती, तसेच आपण कुठल्याही प्रकारे पर्यावरणाला हानी न पोहोचवता कशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू शकतो याचं एक चांगलं उदाहरण त्या माता भगिनींनी दिलं. तर मी आपल्या सर्वांनाही विनंती करतो की आपल्या घरामध्ये जर कधी आपण अशा पद्धतीने काही डेकोरेशन केले असतील तर आपण आमच्या कार्यालयाशी संपर्क करावा. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.
सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव अष्टौ सिद्धिदासी संकट को भैरी विघ्न विनाशन मंगल मूर्ताधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी कंठस्थल मस्तक झूले शशि बिहारी जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव भाव भगत से कोई शरणागत आवे सन्नत संपद सबही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निश दिन गुण गावे जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव गौरी हर को मांगलिये गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कही न जाए लागत ऊपर को जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव अष्टौ सिद्धिदासी संकट को भैरी विघ्न विनाशन मंगल मूर्ताधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी कंठस्थल मस्तक झूले शशि बिहारी जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव भाव भगत से कोई शरणागत आवे सन्नत संपद सबही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निश दिन गुण गावे जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव संकल्पना म्हणजे मी ना पुस्तकातून माझं खूप इच्छा होती खूप बऱ्याच दिवसाची का मी असं काहीतरी किल्ला बनवणार तर एका मुलीला पण मी शाळेत करून दिला होता आता डे केअरमध्ये
त्यानंतर मग म्हटलं मी असंच करणार मग आता हा किल्ला यावर्षी. आणि हा किल्ला बनवण्यासाठी तुम्हाला किती दिवस लागले? काय नाही 2-3 दिवसात केला. 1 दिवस आधीच मी तयारी केली आणि गणपती बसायच्या दिवशी तयार करून बसवला तिथे. आणि तुमच्याकडे किती वर्षापासून परंपरा आहे गणपती बसवण्याची? भरपूर दिवसापासून आहे. तरी हे आमचे जावई आहे ते, मी मुलगी आहे माझी. हां जावांच्या घरी? हो जावयांकडे मुली आहे ना मला दोन्ही पण, तर मग त्याच्यामुळं मग मी त्यांच्याकडेच राहते. ताई, तुम्ही किती वर्षापासून गणपती बसवता? 9 वर्षापासून. इथेच का? हो इथेच. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबवता? हो दरवेळेस नवीन नवीन करतो. डेकोरेशन म्हणजे जशी मी आले ना इथं यांच्याकडे, तर मग मला आवड आहे फार तिथं असं वेगळं वेगळं काहीतरी करायचं. मागच्या वर्षी पण तळ्यातला गणपती केला होता मी. हां आणि ह्या नगरसेवक श्यामभाऊ बडोदे यांनी संकल्पना चांगली राबवली, त्यामुळे आम्हालाही प्रोत्साहन मिळालं आणि पुढच्या वेळेस आम्ही अजून चांगले संकल्प करून चांगला दाखवा मांडण्याचा प्रयत्न करू आणि त्यांचे धन्यवाद आमच्या तिकडून. माझं नाव तेजस प्रकाश वाघ, मी इंजिनियर आहे आणि ही संकल्पना जी मी तयार केली हिला जवळपास 8 दिवस लागले आणि 8 दिवसात मी जवळपास जे काही साईटवरचे आमचे बॉक्स होते म्हणजे टाकाऊतून टिकाऊ असं काहीतरी संकल्पना माझ्या डोक्यात होती आणि ती संकल्पना इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलात आणण्यासाठी जे काही आम्ही प्रयत्न केले त्याच्यात सगळ्यात पहिले ते साईटवरचे आमचे इलेक्ट्रिक जे काही काम होतं तर त्याच्यासाठी जे बॉक्सेस होते ते मी संकलित केले. मग त्याच्यात चिकटपट्टी वगैरे लावून ते व्यवस्थित एक त्याचा बेस तयार केला आणि जो काही बेस असेल त्याच्यावरती आम्ही एकदा पेपरने रॅप केलं, त्यालाही आम्ही चिकटपट्टीने व्यवस्थित पॅक केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण कलर वगैरे जे काय असेल आणि पाणी आणि गम असतं ते आपलं ते सगळं काय मिक्स केलं आणि ते व्यवस्थित त्याच्यावरती एकदा आम्ही लेप लावला किंवा त्याच्यावरती एक कोट केला आणि त्याच्यानंतर आम्ही आपला टिश्यू पेपर असतो टिश्यू पेपरचा एक लेप लावला किंवा कोट केला आणि त्याच्यावरती जे आम्ही ते गम आणि पाणी याचं मिक्सचर होतं ते आम्ही तिथे लावलं आणि ते लावल्यानंतर जवळपास 8 ते 10 तास म्हणजे जवळपास मी तरी स्वतःहून 24 तास हे ते तसंच ठेवलं. मग त्याच्यानंतर एक ब्लॅक कलर दिला. ब्लॅक कलर नंतर त्याच्यावरती सोनेरी आपलं ॲक्रेलिक कलर असतात आणि ते सगळं काही मिक्सचर तयार करून त्याला आम्ही सोनेरी मुलामा दिला आणि जे काही बाजूला आपण बघतो आता टोकियो ऑलिम्पिक झालेले होतं. संकट को भई
कानन मंगल मूरताधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी कंठस्थल बल मस्तक झूले शशि बिहारी जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव भाव भगत से कोई शरणागत आवे सन्नत संपद सबही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे कोसावी नंदन निशिदिन गुण गावे जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव मी नीलांबरी सचिन खांबेकर. माझे मिस्टर डॉक्टर सचिन खांबेकर यांनी ही मूर्ती तयार केलेली आहे. डेकोरेशन तयार केलं आहे. साधे पुठ्ठ्यापासूनच केलेले कार्डशीट साधे. हां, जहाजरूपी गणपती आमचा आहे. जहाजातून चाललं आहे. हां, 4-5 दिवस लागले त्याला बनवायला. त्यांनी सगळ्या माझ्या मुलांनी पण मदत केली. त्यांना असं दोघांनी मिळून. कोरोनाच्या काळात आता सगळीकडे जाता येत नाही म्हणून आपल्या घरीच आपण मनोरंजन देवाचं. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता भक्तांची का. माझं नाव आहे दीपक नेरपगार. मी लक्ष्मी कुबेर अपार्टमेंटमध्ये राहतो. आणि मी जे काही डेकोरेशन बनवलं आहे केदारनाथ मंदिराचं, ते यामध्ये सगळं इको फ्रेंडली वस्तूंचा वापर केलेला आहे. जसं म्हणजे पुठ्ठा वगैरे जे असतं आपलं कार्डशीट पेपर वगैरे यांचा वापर करूनच मी हे तयार केलेलं आहे. आणि आपले ॲडव्होकेट श्यामभाऊ बडोदे आहेत, यांचे वेगवेगळ्या गणपतीचे आपले जे उपक्रम राबवतात तो खूप चांगल्या पद्धतीने आहे. कारण त्यांचे जेवढेही कार्यक्रम आजपर्यंत बघितले ते चांगल्या पद्धतीने करतात. आणि आता ही ज्यांची संकल्पना आहे की घरगुती आरास आणि वस्तू देखावा जो आहे, तर याबद्दल जी काही संकल्पना ती खूप चांगली आहे. म्हणजे प्रत्यक्ष आता हे माझं डेकोरेशन जे आहे हे प्रत्येकाच्या घरी त्यांना बघायला मिळेल. याबद्दल त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तुझा ईश्वर. सकल जगाचा तारणहार तू, या विश्वाचा. रत्ना राम कुमावत. आम्ही हे डेकोरेशन फक्त एकच दिवसात बनवलेले, 2 तासामध्ये. आम्ही हे झोक्याचं डेकोरेशन केलेलं आहे. लाकडाचा वापर केला आहे. मागे जाळीचा वापर केला आहे. ते पानांचा वापर केला आहे. आणि हे ओरिजिनल फुलांचं डेकोरेशन केलं आहे. रांगोळी हे बाकी सर्व काही लाईटिंग. मोराचं आम्ही थोडंसं डेकोरेशन दाखवलं आहे, मोराच्या पिसाचं. मोदक प्रिय तू,
मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत मुझा विनायका तू दैवत मुझा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे सकल जगाचा तारणहार तू. नमस्कार, माझं नाव सागर भागवत. मी हे जे गणपतीचं डेकोरेशन बनवलं आहे याच्यात मॅक्सिमम मी पेपरचा यूज केला आहे. हे बनवायला मला जवळपास 6 दिवस लागले आहेत. 6 ते 7 दिवस लागलेले आहेत. आणि बनवताना फक्त आम्ही एवढीच काळजी घेतली की जेवढं आर्टिफिशियल किंवा पर्यावरणपूरक वस्तू नाही आहेत त्या जेवढ्या अवॉइड करता येईल तेवढ्या आम्ही अवॉइड केलेल्या आहेत. अजून या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वारया नगरीचा तू महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. नमस्कार, मी मैत्रेय घैसास. हे मी हिमालय पर्वत केला आहे गणपतीच्या डेकोरेशनसाठी. आणि POPची मूर्ती नाव वापरता शाडू मातेच्या गणपतीची मूर्ती आहे. हे उभं करण्यासाठी मी खाली काठ्यांचे तुकडे वापरलेत आणि त्याच्यावर पोती लावली आहेत आणि त्याच्यावर चुन्याचा कोटिंग केला आहे जेणेकरून त्याचं कडक दिसावं. ते खाली पंप लावून ते पाणी जसं जाईल तसं ते रिसायकल होत राहील. इथून खाली पाईप परत जातो आणि परत ते पाणी वर होतं राहतं. ते रिसायकल होत राहतं. म्हणजे सारखं त्याच्यात पाणी जाऊन ओतावं नाही लागत किंवा बघावं नाही लागत त्याच्याकडे. ॲडव्होकेट श्याम बडोदे यांच्यातर्फे ही घरगुती गणेश उत्सव आरास स्पर्धा जी आयोजित केलेली आहे, हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आणि त्याच्या माध्यमातून आमच्या मुलांसारख्या लहान मुलांनासुद्धा असा उत्साह वाटतो की आपण काहीतरी करावं आणि पर्यावरणपूरक या गोष्टीवर भर दिला आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे, खूप अभिनंदनीय गोष्ट आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्याची आम्हाला संधी मिळाली, आमच्यासारख्या इतर अनेकांना मिळाली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मी नचिकेत प्रभाकर वाघ. मला श्यामभाऊंची कल्पना खूप आवडली. त्यांनी डेकोरेशनबद्दल जे ठेवलं आहे त्यातनं अजून म्हणजे प्रोत्साहन येतं. नवनवीन कल्पना सुचतात लोकांना, मग ते अजून म्हणजे नवीन काहीतरी करायचं बघतं, वेगळं सगळ्यांपेक्षा. आणि मला ही कल्पना म्हणजे आधीपासून डोक्यात होती माझ्या, म्हणजे विठ्ठलाचं माझं आहेच आधीपासून, ते एक होतं. आणि मग बाकी तर मी मेनिको फ्रेंडली म्हणजे यात प्लॅस्टिक वगैरे जास्त काही यूज केलंच नाही मी. आणि बाकी तर मेन थीम विठ्ठलाची होती माझी. आणि बाकी यात फुलं पण कपड्याचे सगळे, यात असं काही म्हणजे असं जे वाया जाईल असं काही हे वस्तूच नाही. पूर्ण ही वस्तू प्रत्येक वस्तू परत वापरता येईल. हे डेकोरेशन दरवर्षी वापरू शकतो आपण. यातल्या लाईट्स वगैरे या इंडियन आहे सगळं, यात चायनाची कुठली वस्तू नाही. तिन्ही हे तर तयार केलेलं आहे. हा लाईट पण इंडियन आहे, हे पण कायमचेच आहे माझे दरवर्षीचे. हे रेग्युलर वस्तू वापरतो मी. बाकी मूर्ती वगैरे डेकोरेशनला शोभेल एवढी घेतली मी.
हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर माझं नाव संदीप रामदास खरोटे. मी गुरुवंदन अपार्टमेंट असतो. आम्ही हे सगळं इको फ्रेंडली सगळं पुठ्ठ्यापासून बनवलेले द्वारकामाई बनवलेले आम्ही. असं त्या हिशोबाने ते पूर्ण 15 दिवस आम्हाला लागले बनवायला लागले आणि ते सगळं पूर्ण फॅमिलीने मिळून आम्ही एकत्र करून सगळं बनवलेलं आहे. शांभू जे उपक्रम राबवत आहे त्याच्याने आम्हाला असं प्रोत्साहन येतं की बा तुम्ही येऊन घरी येऊन बघता आणि ते आम्हाला प्रोत्साहन वाटतं. पुन्हा आम्हाला असं वेगळ्या वेगळ्या कल्पना करावाशी वाटतं. हे एकदम छान उपक्रम आहे त्यांचा शांभाऊंचा. हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन 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 आकांक्षा सुमित खरोटे. मी डॉक्टर आहे आणि सुनील कुमार हिरालाल पिंगळ्यांची मुलगी. ह्या वर्षी आम्ही गणेश स्थापना केली आहे. गणेशाची बालमूर्ती आम्ही स्थापित केली आहे. माझ्या घरामध्ये बाळ आलं आहे छोटं, तर त्याच्या याच्याने आम्ही बालगणेश बसवला आणि ते श्रीकृष्णाच्या रूपात आहे म्हणून आम्ही ठरवलं की आपण श्रीकृष्ण लीला दाखवूयात. मग एक श्रीकृष्ण आपली परंपरा आपण जपावी, लहान मुलांना ती पुढे जाऊन तो वसा त्यांना पुढे मिळावा ह्यासाठी आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. जेवढं जमेल तेवढं आम्ही इको फ्रेंडली दाखवायचा प्रयत्न केला आहे.
घरी बनवलेलं आहे सगळं. श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या कृपेने सर्वांना चांगली हे मिळो, आरोग्य, चांगलं आयुष्य, चांगलं सगळं चांगलं हो, हीच आमची संकल्पना आहे आणि त्याप्रमाणे ती आम्ही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. माननीय शामभाऊ बडोदे यांनी हा उपक्रम राबवलेला आहे, त्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते त्यांच्याकडून. तर त्यांनी असाच उत्साह निर्माण झाला की जेव्हा एखादी कॉम्पिटिशन असते त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये खरं उतरवायचा प्रयत्न करतो. आपण नो डाऊट की आपण देवाच्या ह्याच्यासाठी, देवाच्या भक्तीसाठी आपण वेगवेगळा उपक्रम राबत असतो, पण जेव्हा अशी प्रेरणा आपल्याला मोठ्या लोकांकडून मिळते तर त्याच्यामुळे अजून जास्त स्फूर्ती येते, अजून काही मोटिवेशन मिळतं आणि चांगलं चांगलं करण्याचं हे पुढच्या वर्षी अजून काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा ती मिळत असते. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच. माझं नाव संदीप रामदास खरोटे. मी गुरुवंदन अपार्टमेंट असतो. आम्ही हे सगळं इको फ्रेंडली सगळं पुठ्ठ्यापासून बनवलेले आहे, द्वारकामाई बनवलेले आम्ही. असं त्या हिशोबाने ते पूर्ण 15 दिवस आम्हाला लागले बनवायला लागले आणि ते सगळं पूर्ण फॅमिलीने मिळून आम्ही एकत्र करून सगळं बनवलेलं आहे. शामभाऊ जे उपक्रम राबवत आहे त्याच्याने आम्हाला असं प्रोत्साहन येतं की बा तुम्ही येऊन घरी येऊन बघता आणि ते आम्हाला प्रोत्साहन वाटतं. पुन्हा आम्हाला असं वेगळ्या वेगळ्या कल्पना करावाशी वाटतं. हे एकदम छान उपक्रम आहे त्यांचा, शामभाऊंचा. हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर. हे गजानन 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 हे गजानन.
करे सेवा जय देव जय देव आकांक्षा सुमित खरोटे मी डॉक्टर आहे आणि सुनील कुमार हिरालाल पिंगळ्यांची मुलगी. ह्या वर्षी आम्ही गणेश स्थापना केली आहे. गणेशाची बालमूर्ती आम्ही स्थापित केली आहे. माझ्या घरामध्ये बाळ आलं आहे छोटं, तर त्याच्या याच्याने आम्ही बालगणेश बसवला आणि ते श्रीकृष्णाच्या रूपात आहे म्हणून आम्ही ठरवलं की आपण श्रीकृष्ण लीला दाखवूयात. मग एक श्रीकृष्ण आपली परंपरा आपण जपावी, लहान मुलांना ती पुढे जाऊन तो वसा त्यांना पुढे मिळावा ह्यासाठी आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. जेवढं जमेल तेवढं आम्ही इको फ्रेंडली दाखवायचा प्रयत्न केला आहे. घरी बनवलेलं आहे सगळं. श्रीकृष्ण आहेत, त्यांच्या कृपेने सर्वांना चांगली हे मिळो, आरोग्य, चांगलं आयुष्य, चांगलं सगळं चांगलं हो, हीच आमची संकल्पना आहे आणि त्याप्रमाणे ती आम्ही जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. माननीय शामभाऊ बडोदे यांनी हा उपक्रम राबवलेला आहे, त्यामुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते त्यांच्याकडून. तर त्यांनी असाच उत्साह निर्माण झाला की जेव्हा एखादी कॉम्पिटिशन असते त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये खरं उतरवायचा प्रयत्न करतो. आपण नो डाऊट की आपण देवाच्या ह्याच्यासाठी, देवाच्या भक्तीसाठी आपण वेगवेगळा उपक्रम राबत असतो, पण जेव्हा अशी प्रेरणा आपल्याला मोठ्या लोकांकडून मिळते तर त्याच्यामुळे अजून जास्त स्फूर्ती येते, अजून काही मोटिवेशन मिळतं आणि चांगलं चांगलं करण्याचं हे पुढच्या वर्षी अजून काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा ती मिळत असते. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को भैरी विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी कंठस्थल मद मस्तक झूले शशि बिहारी जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव से कोई शरणागत आवे सन्नत संपद सबही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे कोसावी नंदन ऋषि गुण गावे जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को भैरी विघ्न विनाशन मंगल मूरत अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी कंठस्थल मद मस्तक झूले शशि बिहारी जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता जय देव जय देव से कोई शरणागत आवे सन्नत संपद सबही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे कोसावी नंदन ऋषि गुण गावे जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुख. माझं दरवर्षी जे डेकोरेशन आहे हे दरवर्षी मी क्रिएटिव्ह काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करतो. तसंच ह्या वर्षी पण मी नवीन थीममध्ये बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे आहे हे फ्लेक्सवरती प्रिंट मारलेली आहे शंकराची आणि याला हा जो स्टँड आहे याच्यावरती फॅब्रिकेशनची फ्रेम बनवून ही मूर्ती रेस्ट केलेली आहे. हे एकाच पिलरवरती हे सगळं जी मूर्ती आहे हा ठेवण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून ती हँगिंग दिसावी. तर 4 ते 5 दिवस लागले. दरवर्षीच्या डेकोरेशनला जवळपास मला 10 ते 15 दिवस लागतात. ॲक्च्युली मी इंटिरियर डिझायनर असल्यामुळे माझ्याकडे वेळ नसतो, त्यामुळे ह्यावर्षी सिम्पल करण्याचा प्रयत्न केला आहे. माझे अजून मागच्या वर्षीचे पण काही डेकोरेशन आहेत तर ते पण तुम्हाला बघता येतील. धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता